बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त जर महत्व कुणाला कशाला दिलं असेल तर ते महत्व पुस्तकांना, ग्रंथांना दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी विठ्ठला दैवत मानलं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, त्यांनी ओळखलं होतं संपूर्ण विश्वाचं वैभव कशात दडलेलं आहे तर ते फक्त विद्येत दडलेलं आहे. हे बाबासाहेबांनी ओळखलं बंधनो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संदेश दिला, शिका शिका, नंतर संघटित व्हा आणि पुन्हा संघर्ष करा अन्यायाच्या विरुद्ध. प्रथम शिका. आणि म्हणून बोलतो, बुद्धीची जीव जळू द्या ज्ञानाच्या बाहेरीवर. बुद्धीची चूक जळू द्या ज्ञानाच्या बाहेरीवर आणि कोरून हे ठेवा सत्य हृदयाच्या डायरीवर. जे सत्य आहे ते इथं कोरून ठेवा. बाबासाहेबांनी जे सांगितलं ते इथं कोरून ठेवा. बुद्धीची चूक जळू द्या ज्ञानाच्या बाहेरीवर, कोरून हे ठेवा सत्य हृदयाच्या डायरीवर. अरे देवळांच्या पायऱ्या चढून बर्बाद होण्यापेक्षा आपल्या लेकरांचे पाय पडू द्या शाळेच्या पायरीवर. आपल्या लेकरांचे पाय पडू द्या शाळेच्या पायरीवर. आणि जेव्हा तुम्ही हे तत्व अंगीकाराल, आपली मुलं, आपला मुलगा असो की मुलगी असो, त्यांच्या शिक्षणाकडे जेव्हा तुम्ही लक्ष द्याल बंधनो, तेव्हा प्रबुद्ध भारत निर्माण होईल. ज्योतिबा फुलेंचं स्वप्न साकार होईल, शाहू राजांचं स्वप्न साकार होईल आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार होईल बंधनो. आणि बार्टीचं सुद्धा हेच काम आहे. त्या बार्टीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं. बार्टीचं सुद्धा हेच काम आहे बंधनो. सगळे पुस्तकं, परिवर्तनवादी विचाराची पुस्तकं बार्टीकडून अर्ध्या किमतीमध्ये विकली जातात, दिली जातात. इकडे त्यांचा स्टॉल लागलेला आहे, पुस्तकं अवश्य घेऊन. अरे विद्येचे प्रेमी करुणी
विद्येचे स्वामी विद्याधर 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 करू निर्माण तत्व पोरं निर्माण करायचं काय अवघड आहे परंतु पोरं घडवायचं अवघड आहे बरोबर आहे की नाही भले एक असू द्या परंतु संस्कारिक मुलगा घडवा संस्कारिक मुलगी घडवा बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊल वाटेमध्ये गेली पाहिजे तो गेला पाहिजे करून निर्माण ताकद करून निर्माण ताकद युट्यूबला बाबासाहेब आंबेडकरांचं दीक्षाभूमीवर केलेलं भाषण उपलब्ध आहे बंधू अवश्य ऐका दीक्षा दिल्याच्या नंतर बाबासाहेब काय बोलले होते भाषण उपलब्ध आहे अवश्य ऐका त्या भाषणात बाबासाहेब म्हणाले आपण सर्वात जास्त आपल्या मुला मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे बाबासाहेब म्हणतात आजपर्यंत अशी परिस्थिती होती की आमची एखादी बाई जर बाळ झाली तर एखाद्या चपराशाची जागा कुठं खाली आहे का याकडे तिचं लक्ष असतं परंतु ब्राह्मणाची बाई जर बाळण झाली तर तिचं लक्ष असतं एखाद्या जजची जागा कुठं खाली झाली आहे कलेक्टरची जागा कुठं खाली झाली आहे ही ब्राह्मणाची बाई विचार करते बंधू आता उलट झालं चपराची आणि बारक्या सारख्या सगळ्या नोकऱ्या त्यांच्याकडे गेल्या आणि मोठ्या नोकऱ्या आपल्याकडे आल्या बंधू त्याचं कारण असं आहे की आपण शिक्षणाकडे लक्ष दिलं जेव्हा जन्माला येत बाळ अशी म्हणालो लेकर तयार करणं अवघड नाही घडवणं अवघड आहे संस्कारिक मुलं घडवणं अवघड आहे जेव्हा जन्मास येत बाळ त्याची विद्येची जोडा नाळ त्याची विद्येची जोडा नाळ त्याची विद्येची जोडा नाळ त्याची विद्येची जोडा नाळ जेव्हा जन्मास येत बाळ त्याची विद्येची जोडा नाळ त्याने शिकून घडवावा जेव्हा जन्मास येत बाळ त्याची विद्येची जोडा नाळ त्याने शिकून घडवावा रे काळाच्या पुढचा काळ काळाच्या पुढचा काळ काळाच्या पुढचा काळ काळाच्या पुढचा काळ जेव्हा जन्मास येत त्याची विद्येची जोडा नाळ त्याने शिकून घडवावा रे काळाच्या पुढचा काळ काळाच्या पुढचा काळ काळाच्या पुढचा काळ ज्ञानाने मनाने चित्तीने बुद्धीने लैकन कर ज्ञानाने मनाने चित्तीने बुद्धीने लैकन कर करू निर्माण ताकदवर घरा घराचा आंबेडकर 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 करू निर्माण ताकदवर घरा घराचा आंबेडकर
गरिबांना छळणे पिळणे अमीरांचे छंद होते. गरिबांना छळणे पिळणे अमीरांचे छंद होते. डोळे असून सगळे हे अस्पृश्य अंध होते. गरिबांना छळणे पिळणे अमीरांचे छंद होते. डोळे असून सगळे हे अस्पृश्य अंध होते. विद्ये अभावी विष्णू भूमिपुत्र मंद होते. कारण या बहुजनांना शिक्षण बंद होते. शिक्षण बंद होते. बंधुरो, शिक्षणाचे दरवाजे बाबासाहेबांनी उघडले आणि आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ कळू लागला. बंधुरो, आमचे मित्र कोण, आमचे शत्रू कोण हे आम्हाला कळू लागलं. बंधुरो, आज कुठल्याही धर्माची माणसं घ्या, मुस्लिम धर्माची माणसं घ्या, जैन धर्माची माणसं घ्या, सगळ्या धर्माची माणसं सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करताना तुम्हाला दिसतात. बंधू, त्याचं एकमेव कारण आहे, कुणाला कशाचं बंधन नाही, कुणी किती शिकावं याचं बंधन नाही. कितीही शिका, कितीही मोठे व्हा, असे शिक्षणाचे दरवाजे बाबासाहेब आंबेडकरांनी ओपन केले, उघडे केले. बंधू, आणि म्हणून म्हणत आहे, गरिबांना छळणे पिळणे अमीरांचे छंद होते. डोळे असून सगळे अस्पृश्य अंध होते. विद्ये अभावी विष्णू भूमिपुत्र मंद होते. कारण या बहुजनांना शिक्षण बंद होते. शिक्षण बंद होते. आता शिक्षण ओपन आहे की नाही? आवाज, बाबासाहेबांनी शिक्षण खुलं केलंय की नाही? बाबासाहेबांनी मुसलमानांसाठी शिक्षण खुलं केलं नाही? ब्राह्मणांच्या पोरांसाठी शिक्षण खुलं केलं की नाही? आणि म्हणून तुम्ही याची काळजी घ्या. करू निर्माण ताकदवर, अरे घराघरात आंबेडकर, करू निर्माण ताकदवर, घराघरात आंबेडकर, करू निर्माण ताकदवर, घराघरात आंबेडकर, करू निर्माण ताकदवर, घराघरात आंबेडकर. बाया न बाया जास्त भंगम असतो सगळ्यांचा, त्याची बरोबर असतो. माया पाटील, नागपूर, सेवानिवृत्त समाज कल्याण यांच्याकडून 200 रुपयाची भेट या कार्याबद्दल देण्यात आली. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. प्रसिद्ध गायक संग्राम कीर्तने, माझे पट्टशिष्य आनंद कीर्तने यांचे शिष्य संग्राम कीर्तने यांच्याकडून सुद्धा 50 रुपये देण्यात आले. आभार व्यक्त करतो. पुढची पिढी तयार व्हायला टिकणारे लढणारे भिडणारे, शिकणारे टिकणारे लढणारे भिडणारे, शिकणारे टिकणारे लढणारे भिडणारे. कशी मुलं घडवायची? फक्त शिकणारे नाही तर टिकणारी सुद्धा. संकटाचं वादळ आला तरी खंबीर पाय रोखून रोज थांबली पाहिजे अशी मुलं. शिकणारी टिकणारी, अरे शिकणारे टिकणारे लढणारे भिडणारे, शिकणारे टिकणारे लढणारे भिडणारे, शिकणारे टिकणारे लढणारे भिडणारे, शिकणारे टिकणारे लढणारे भिडणारे, शिकणारे टिकणारे लढणारे भिडणारे. रणप्यांथर 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 रणप्यांथर.
टाळ्या वाजवायच्या तो सगळ्यांना वाजवा ना तुम्ही उठून जाणार सत्यभामा भगत नागपूर यांच्याकडून प्रसिद्ध शिट्टी शताब्दी चौक नागपूर यांच्याकडून 200 रुपये देण्यात आले आभार व्यक्त करतो धन्यवाद अरे शिकणारे टिकणारे लढणारे भिडणारे शिकणारे टिकणारे लढणारे भिडणारे शिकणारे टिकणारे लढणारे भिडणारे टिकणारे लढणारे टिकणारे रणप्यांथर करो निर्माण ताकदवर करो निर्माण ताकदवर संपूर्ण कार्यक्रम नवीन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टीनं कार्यक्रमाचं निमंत्रण दिले त्यानंतर हा सर्व कार्यक्रम तयार झाला सगळं नवीन आहे शेवटचा कडवा बघा गरिबीचा मारा साहू गरिबीचा मारा साहू गरिबीचा मारा साहू गरिबीचा मारा साहू मने विष्णू उपाशी राहू मने विष्णू उपाशी राहू मने विष्णू उपाशी राहू गरिबीचा मारा साहू मने विष्णू उपाशी राहू पण मुलगी शिकून आपले पण मुलगा शिकून आपला साहेब झालेला पाहू साहेब झालेला पाहू साहेब झालेला पाहू साहेब झालेला पाहू गरिबीचा मारा साहू गरिबीचा मारा साहू मने विष्णू उपाशी राहू विष्णू उपाशी राहू मने विष्णू उपाशी राहू मने विष्णू उपाशी राहू पण मुलगा शिकून आपला पण मुलगा शिकून आपला साहेब झालेला पाहू झालेला पाहू साहेब झालेला पाहू साहेब झालेला पाहू और विद्या ही करते अरे विद्या ही करते जगाचे युगाचे सिद्धांतर विद्या ही करते जगाचे युगाचे सिद्धांतर करून निर्माण ताकद अरे करून निर्माण ताकद करून निर्माण ताकदवर आंबेडकर करून निर्माण ताकदवर आंबेडकर करून निर्माण ताकदवर आंबेडकर ताकदवर प्रभाकर फूल सेवानिवृत्त केंद्रीय पोलीस बल नागपूर कडून सप्रेम भेट 100 रुपये आभार व्यक्त करतो नागपूरचे लोक पैसे द्यायचे ते बाहेरून आले ना लय कंजूस करायला ते घरूनच धरून आले 300 रुपये जेवायचे 300 रुपये नागपुरामध्ये वाहनामध्ये फिरायचे आणि जायचं तर गाडीला फुकट ऍडव्होकेट अनिकेत भावळे औंढा राहणार 100 रुपये सत्यशीला साळवे औंढा कराडा स्टेट
सुशीला मस्के या ठिकाणी 100 रुपये दिले, आभार व्यक्त करतो, धन्यवाद। सर जब भालकी कराडा स्टेट से क्या बात है, धन्यवाद। बिलासजी मोरे, बिदर डिस्ट्रिक्ट भालकी, और हमारे दूसरे भाई कर्नाटक स्टेट। 6 दिसंबर को आपको बुलाया था ना भालकी में? हाँ, 6 दिसंबर का मेरा भालकी में प्रोग्राम हुआ था बिदर डिस्ट्रिक्ट में। विलास मोरे साहब, वहाँ वहाँ के हमारे दोस्त विलास मोरे, उधर हमारे नगराध्यक्ष भी हैं राजकुमार मोरे, उनके परिवार के हैं क्या? हाँ, वो बोलो। विलास भी मोरे, इनकी तरफ से 1000 रुपए दिए गए हैं और उनका कहना है कि 6 दिसंबर को तुम्हारा प्रोग्राम भालकी में हो जाएगा। 100 रुपए दिए हैं, पार्टी शुक्रिया अदा करती है। और उनका भी क्या कहना है,